नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण बेसिक इंग्लिश ग्रामर मध्ये कुठला कन्सेप्ट पाहणार आहोत? मटेरियल नाउन. बघा, मटेरियल नाउन म्हणजेच काय ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. मटेरियल म्हणजे काय? तुमच्या वस्तू किंवा पदार्थ ह्यांनाच आपण काय म्हणणार? मटेरियल नाउन. बघा, आपण पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच हे का शिकत आहोत? ह्याचं एक कन्सेप्ट आहे. पार्ट्स ऑफ स्पीचेस म्हणजे काय? शब्दांच्या जाती. तुम्हाला इंग्रजीची वाक्यरचना बनवण्यासाठी तुम्हाला ह्या शब्दांच्या जाती माहिती असणं गरजेचं आहे. त्यातले आपण आता शिकत आहोत नाउन. आता नाउन बघा, नाउन म्हणजे काय? नाम. आता ह्याचे 5 प्रकार पडलेले. प्रॉपर नाउन आहे, दुसरा आहे तुमचं कलेक्टिव्ह नाउन, तिसरा आहे तुमचा कॉमन नाउन, नंतर चौथा आहे तुमचा ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, पाचवा आहे तुमचा मटेरियल नाउन. नंतर अजून 2 आहेत, काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स. थोडासा कन्सेप्ट आहे तो. बघा, आता काय पाहतोय आपण? मटेरियल नाउन. आता मटेरियल नाउन म्हणजे काय आधी समजून घ्या. मी प्रत्येकाचं सेपरेट लेक्चर्स बनवलेले, पाहून घ्या. खूप सोप्या पद्धतीने शिकवलेले. बघा, पार्ट्स ऑफ स्पीचेस म्हणजेच काय? नाम. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे. बघा, मटेरियल नाउन म्हणजे काय हे तुम्हाला आधी समजून घ्यायचं. मटेरियल म्हणजे काय? की वस्तू. बघा, द्रव्य पदार्थ. काय? द्रव्य पदार्थ किंवा जो एखादा पदार्थ असेल त्याचा मूळ पदार्थ. जसे की बघा, आता गोल्ड म्हणजे सोनं आपल्याला कशा स्वरूपात सापडतं? एकदम कच्च्या स्वरूपात. त्याला नंतर प्रोसेसिंग करून त्याला काय करतात? गोल्ड बनवतात, प्युअर गोल्ड. त्याच्यामध्ये लोखंड पण असतं, बरोबर आहे. द्रव्यामध्ये काय येतं? पाणी येतं, राईट. नंतर मिल्क, बरोबर. मिल्क म्हणजे काय? दूध. आता हे काय? तुमचं द्रव्य. त्याच्यापासून तुम्ही विविध वस्तू किंवा पदार्थ पण बनवता, बरोबर. म्हणजे त्यांना काय म्हणणार आपण? मटेरियल नाउन. बघा, मटेरियल नाउन मध्ये तुम्हाला समजून काय घ्यायचंय? आता हे वॉटर आहे, हे वॉटर आहे, बरोबर. आता वॉटर म्हणलं तर आपण बघा, मराठीत आधी समजून घ्या. म्हणजे काय? पाणी. पाऊस पडतो, पावसाचे थेंब पडतात, आहे की नाही? बरोबर आहे. बघा, आपण असं म्हणतो का? 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी, 4 पाणी, 5 पाणी. म्हणजे पाण्याचे थेंब, 1 थेंब, 2 थेंब, 3 थेंब, 4 थेंब, 5 थेंब असं मोजतो का? पावसामध्ये जे थेंब पडतात कुठून? ढगातनं. ते मोजतो का? नाही. ते काय? तुमचे अनकाउंटेबल आहेत. बघा, लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? पदार्थवाचक जे मटेरियल नाउन आहे त्यांचं तुम्ही कधीच मोजू शकत नाहीत. ती न मोजता येणारी नामे आहेत. जसे की गोल्ड झालं, तुमचं ऑइल झालं, गॅस झालं, वूड, एअर, ग्लास. नंतर आहे तुमचं इंक, चहा, टी, ओके. टूथपेस्ट मधली पेस्ट तुम्ही मोजू शकता का? एक कण असा. ही पेस्ट आहे तुमची, त्यातनं 1 कण, 2 कण, 3 कण, मग ही झाली तुमची पेस्ट. होतं का असं? नाही होत, आहे की नाही? बघा, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. बघा, मटेरियल नाउन हे लक्षात काय ठेवायचे? की त्याचा आपण कधीच काय म्हणतो त्याला? पदार्थवाचक नामे कधी आपण मोजू शकत नाही किंवा ती न मोजता येणारी नामे आहेत. जसं की आपण 1, 2, 3, 4 ह्या अशा पद्धतीने मोजू शकत नाही. आलं लक्षात? हे समजून घ्या मटेरियल नाउनचं. बघा, मटेरियल नाउन मी तुम्हाला एक्सप्लेन केले. त्याच्यानंतर आहे काय? पदार्थवाचक नामापूर्वी. बघा, लक्षात काय ठेवायचंय? ह्या मटेरियल नामापूर्वी तुम्हाला अ किंवा ॲन ही उपपदे वापरत नाहीत. काय? ही उपपदे वापरीत नाही. ओके. बघा, द हे तुम्ही कधी कधी वापरू शकता, पण त्याचा अर्थ कसा होतो? थोडासा वेगळा होतो. ओके, वापरू शकता तुम्ही. द हे वापरू शकता. ओके. बघा, आता त्याच्यानंतरचा काय आहे नियम? त्याच्यानंतर काय? की या नामांच्या एकवचनी रूपापूर्वी काय? ह्या नामांच्या एकवचनी रूपापूर्वी तुम्हाला सम, इनफ,
एनी आणि मोर ह्या अशा प्रकारचे बघा लिहून देतो. सम, इनफ, मोर, नंतर आहे एनी, नंतर काय आहे, हा झाले. हे काय बघा, तुम्ही जे उदाहरणं दिलीत बघा, जसे की मी इथं तुम्हाला लिहून देतो उदाहरणं. गोल्ड, मिल्क, नंतर काय एअर, नंतर काय टूथपेस्ट. बघा आपण मिल्क घेऊ, सम मिल्क, सम मिल्क. ओके, नंतर काय इनफ टाइम, इनफ टाइम. मोर टाइम पण म्हणू शकता. मोर मनी, मनी हे द्रव्यामध्ये येतात लक्षात ठेवा. नंतर काय एनी टूथपेस्ट, एनी टूथपेस्ट. बघा तुम्ही हे काय, हे परिणाम नाही, परिमाण वाचक हे शब्द तुम्ही कशापूर्वी वापरू शकता, ह्या मटेरियल नाउनच्या पूर्वी तुम्ही वापरू शकता. बघा हे लक्षात आलं तुमच्या, लिहून घ्या. त्याच्यानंतर आहे तुमचं काय, काही परिमाण वाचक शब्दांच्या पूर्वी तुम्ही अ किंवा अँड वापरू शकता. बघा कसं, त्यांचा वापर तुम्ही नामासारखं करू शकता. जसे की बघा, अ कप ऑफ टी. टी काय आहे तुमचा मटेरियल नाऊन आहे. बघा त्याच्या पुढे काय केलं आपण, कप ऑफ म्हणजे एक कप चहा, अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे एक ग्लास पाणी. बॉटल ऑफ इंक, लक्षात काय, अ बॉटल ऑफ इंक. असं यावेळेस काय करायचं तुम्हाला, हे तुम्ही मोजू शकता. मी आधी काय सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही ते 1 2 3 असं ह्या पद्धतीमध्ये मोजू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आधी असं हे जे वापरणार, परिमाण असं दाखवणार, अ ग्लास म्हणजे एक ग्लास, एक कप, अशा वेळेस तुम्ही त्याच्या पूर्वी अ किंवा अँड हे तुम्ही उपपद वापरू शकता. बघा आता ह्यांचं अनेक वचन होत नाही. कोणाचं, मटेरियल नाऊनचं. ह्यांचं गोल्डचं गोल्ड्स होत नाही, मिल्कचं मिल्क्स होत नाही, वॉटरचं वॉटर्स होत नाही. त्यांचं अनेक वचन कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काही मी मटेरियल नाऊनचे एकदम प्रामुख्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्याचा अभ्यास करा, लिहून काढा, नोट्स काढा आणि थोडासा सराव करा. होऊन जाईल, तुमच्या लक्षात येऊन जाईल.